हो. अरे आपले सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. हे बघ, कोलेस्ट्रॉल नॉर्मल, बीपी नॉर्मल, शुगर नाही, म्हणजे आपण दोघे एकदम फिट आहोत. सोबत तुम्ही हे समजा कशा पैकी केलं आहे? करायचं असतं. प्रत्येकाने दर 6 महिन्यामध्ये आपलं बॉडी चेकअप करून घ्यायचं असतं. आणि काल तर काय फुकट होतं, मग तू पण करायला हवं होतं. हा, पुढच्या वेळेस मी अभि करी. मोन्या, खरं तर तू मान्य करायला हवं की माझ्यामुळे तू फिट आहे. बघ, सकाळी मी तुला लवकर उठायला सांगते, पाणी भरायला सांगते, भाजी आणायला सांगते, त्यामुळे तुझ्या हातापायांचा व्यायाम होतो. मी तुझी काळजी घेते, तुला काय हवं नको ते बघते. नाहीतर तू ना पुरीसारखा कधीच फुटला असता. मला 5 चपाती दिलायत. हा, 5 नाही 4 द्यायच्यात. एक काढ आणते ती. आणि हे बघ भानू, चपात्यांना ना तेल जरा कमी लाव, कळलं? आणि तू मोन्या, आपले रिपोर्ट नॉर्मल आलेत म्हणून आजारासारखं खाऊ नकोस, कळलं ना? जरा कंट्रोल ठेव. हा ताई, मालकाने या समजाची गरजच नाहीये. ते आनंदी आणि समाधानी आहेत ना, म्हणून फिट आहेत. म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? मी त्याची काळजी घेत नाही? नाही, मला असं नाही म्हणायचंय. नाही नाही, तुझ्या बोलण्याचा हेतू तोच होता. नाही, मला मोन्या, तू सांग, मी तुझी काळजी घेते की नाही? तुला विचार करायला लागतोय, याचा अर्थ तू अजून मान्य नाही केलंस मी तुझी काळजी घेते. नाही शोभा, तू पण माझी काळजी घेते. हा बघ. बरं बघ शोभा, आता मी निघतो, नाही तर मला बुटीकला जायला उशीर होईल. हा हा, जा 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 जा. हा, मालक, हेल्मेट. हाय रे, बेंद्रायस नुसता. हा हो, घेतलं. जा सावकाश जा. हो. चला, रिपोर्ट सगळे नॉर्मल आलेत. बरं, मला चहा दे, मी आईकडे जाऊन जरा सांगून येते तिला. वय, रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत म्हणून. आज येऊ दे राहुलला. नाही त्याचं सगळं बाहेरचं बंद केलं ना तर नावाची अंजली नाही. कोलेस्ट्रॉल किती वाढले त्याचं. काहीतरी आपलं घाणेरडं बाहेरचं खात असतो. तरी मी त्याला टिफिन देत असतो. अगं अंजू, तुला कळतंय तरी कोलेस्ट्रॉल का वाढले? त्यांचं बघ बीपी. यांना कसलं टेन्शन आहे? रिपोर्ट बघितल्यापासून मी तोच विचार करतेय, त्यांना कसलं टेन्शन असेल. हो ना, आज येऊच दे, विचारते त्यांना नेमकं कसलं टेन्शन आहे ते सांगा तरी. काय ग, शोभाताई आणि मोहन भाऊजींनी पण केली असेल ना ब्लड टेस्ट? मग फुकटच्या गोष्टी सोडतात का त्या? पण मग त्यांचे पण रिपोर्ट आले असतील. तसे मोहन भाऊजी वयाने मोठे आहेत ना, आणि त्यात शोभाताईंचा त्रास म्हणजे कन्फर्म त्यांना बीपीचा त्रास असणार बघ. नाही नाही, खाण्याची तर आबळ होतात त्यांची. हाय कोलेस्ट्रॉल पण असणार, त्यांना मी लिहून देते. बाहेरचं काही ते घाणेरडं खात असतील ते पण. बरोबर. शोभा वहिनी, तुम्ही हो, काय म्हणत होता? कुठे काय? हे काय भजी खात होतो. अंजे, माझे आणि आमचे यांचे रिपोर्ट शुगर नॉर्मल आहे. कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे. कसं असतं माहितीये ना, समोरच्या माणसाचं मन साफ असेल ना तर रिपोर्टही साफ येतात, म्हणजे नॉर्मल येतात. द्यायचे रिपोर्ट. खा खा, भाज्याच खा. दोघांचे रिपोर्ट नॉर्मल कसे काय होऊ शकतात? काय समीर भाऊजी, हातात काय कुठे निघालात? वहिनी, हे ना, हे फुगे फुगवायचं मशीन आहे. आता काय रस्त्यावर उभे राहून फुगे विकणार की काय? काही काय हो वहिनी. नाही नाही, अहो वहिनी, मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये ना फुगे फुगवून देण्याचा बिझनेस सुरू केलाय मी.
एका फुग्या मागे 3 रुपये असे 1000 फुगे फुगवून देण्याची ऑर्डर मिळाली आहे मला. आणि हे मशीन अचानक एकदम खराब झालं, त्यामुळे आता बाजारात जाऊन नवीन घेऊन येतो. कुणाची मदत मिळाली असती ना तर आणखीन एखादी ऑर्डर घेता आली असती मला. काय हो समीर भाऊजी, एवढे धडधाकडा तरुण आहात, तोंडाने फुगवायचं ना. मशीन कसली वापरता? नाही वहिनी, फुगवली असते, पण त्या मेडिकल रिपोर्ट मध्ये फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी झाल्याचं आलंय ना. आता काळजी नाही घेतली ना तो दमा होऊ शकतो. म्हणजे तुम्ही पण आजारी आहात? चाळीत सगळेच आजारी आहेत नाही? असा धडधाकट निरोगी माणूस सापडणं कठीणच आहे. वहिनी मी जरा जाऊन येऊ का? मला ना उद्या सकाळपर्यंत ऑर्डर पूर्ण करायचे. हा अहो, आमचे हे असते ना तर असते फुगवून दिले असते फुगे. वहिनी एक काम करा, काय? हे 1000 रुपये ठेवा. आता सगळे फुगे मोहन कडूनच फुगवून घेतो. वहिनी पण मोहन फुगे फुगवून देईल ना? हा हा मग समीर भाऊजी काय हो? काय झालं? वहिनी मोहन उद्या सकाळपर्यंत 1000 फुगे फुगवून देणार आहे. समीर भाऊजी तुम्ही दादांचा मजाक करताय का? 1000 काय 2000 फुगे फुगवून देतील दादा. दादा एकदम फिट आहे काय वहिनी? हा हो मग. वहिनी पण मोहनला सांगायला विसरू नका. हा हा सांगते सांगते. आले का? चला मी पण येतो. हो ना, बरं झालं आलास. आज चाळीत काय काय झालं माहितीये का तुला? काय काय? अंजली, लता, माधुरी दोघी सगळ्यांना सुनवलंय मी. हा. राहुलचा कोलेस्ट्रॉल वाढलाय, मदनचा बीपी वाढलाय. आपल्याला ऐकवत होते ना. हा घ्या म्हणावं, सांभाळत तुमच्या नवऱ्यांना. मालक चहा पिणार का? नाही नाही नाही, चहा नाही. आजपासून मोन्याला सकाळी एकदा चहा द्यायचा, कळलं? अरे बोलत काय बसलं, जा फ्रेश हो. तुला समीर भाऊजींकडे जायचंय. समीर कडे कशाला? त्यांनी ना 1000 फुगे फुगवण्याची ऑर्डर घेतलीये. हा हा. ते फुगे तुला फुगवायचे. हा ते पण तोंडाने. शोभा, तोंडाने एवढे फुगे फुगवणं कसं जमणार? कसं नाही जमणार? तुझे रिपोर्ट तर नॉर्मल आहेत ना. अगं- एकदम फिट आहेस तू, फिट. अगं पण शोभा माझा आहे. हे बघ, तुला जमवावंच लागेल. मी समीर भाऊजीने शब्द दिलाय. माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. शोभा एका रात्रीत एवढे फुगे फुगवणं नाही जमलं तर? तुला जमवावं लागेल. त्यासाठी 1000 रुपये घेतलेत मी समीर भाऊजींकडनं. मी काय म्हणतो शोभा, ते 1000 रुपये परत देऊन टाकूया. कसे पैसे परत देणार? खर्च केले. ठीक आहे, साडी घेतली ना, काय ना मग. सगळे फुगे सारख्या साईजचे फुगवा. हा एक मोठा एक छोटा असं करू नको. फुग फुग. अरे काय करतो? अरे काय सारखा आवाज करताय रे? मला डिस्टर्ब होत आहे अभ्यासात. आला मोठा अभ्यास करणारा. एवढं होतं तर अगोदर पासून का नाही अभ्यास केला रे? आता 10 दिवसात परीक्षा आल्या म्हणून अभ्यासाला बसलायस ना? पण आता बसलोय ना अभ्यासाला. समीर, तू बरोबर बोलतोय रे, तू अभ्यास करतोय. मला तू काळजी करू नको, आम्ही आवाज न होता काम करण्याचा प्रयत्न करतो. तू कर अभ्यास कर. मोन्या, अरे खरं तर मी मशीन आणणार होतो. मग तेवढ्या शोभा वहिनी म्हणाल्या की तू करून देशील, म्हणून मी लगेच त्यांना 1000 रुपये दिले. मोन्या, ही ऑर्डर मी तुझ्या भरोशावर करणार आहे. मोन्या, शोभा वहिनीला ना तुझा खूप अभिमान आहे आणि कॉन्फिडन्स पण. मालक भानू, ये ना ये, बस. मालक मी आता तुम्हाला मदत करते, द्या. कशाला? नाही म्हणजे हा करेल ना, त्याला जमतंय. अरे काय किचट करताय रे? अशाने मी साधा पास पण नाही होणार.
अरे हे मन्या ए समीर साहेब मला एकटेच फुगे फुगवतायत, तुम्ही बी त्यांना मदत करा की. अगं मी बसणारच होतो तेवढ्यात तू आली. थांब आता मी बसतो ना आणि बघ कसे पटापट फुगे फुगवतो की नाही. ए मोन्या दे रे फुगे इकडे दे. आओ दे. ए अरे एक. हा हे फुगेच खराब आहेत. त्याला भोकं पडले म्हणून फुगवले जात नाहीयेत. नाहीतर मी एवढा 10-12 फुगवले असते फुगे. मग मालक फुगे कसे फुगवणार? मालक चला तुम्ही. नाही काळजी करू नको भानू. अगं माझ्या क्लायंटने ना मला अगोदरच जास्त फुगे देऊन ठेवलेत. कारण फुग्यामध्ये हा प्रॉब्लेम असतोच ना. मग थांब मी तुला दुसरे फुगे देतो. थांब. आओ नका ना असं करू. मी फुगवतो ना फुगे. आणि तुम्ही घरी जा उशीर झाला ना तर शोभाला उगाच संशय यायचा. प्लीज. सोबत आहे. काय ग कुठे गेली होतीस? मी असं समीर साहेबांकडे गेले होते. फुगे फुगवणं ते बी एका रात्रीत 1000 फुगे फुगवणं लई अवघड आहे. तुला काय करायचंय? मोने बघून गेल ना. तू झोप जा. सोबत आहे पण मला हे समजा तुमच्यासाठी करतायत ना. मग त्याला काय हिमालय आणायला सांगितलंय मी? नाही ना. 1000 फक्त फुगे फुगवायला सांगितले. बायकोसाठी एवढं तर करूच शकतो ना. आणि त्याला काही होणार नाही. त्याचे रिपोर्ट नॉर्मल आहेत. कळलं? ताई मी एक काम करते, मी समीर साहेबांकडनं ना फुगे घेऊन येते. आपण फुगूया म्हणजे मालकांना तेवढीच मदत. नाही 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 मी नाही. माझी झोप मोडेल. मला सकाळी मॉर्निंग वॉकला जायचंय. तू उठवा मला आणि तू पण झोप. चल. मोहन इथे इथे खाली. हा हो तुम्ही इथे काय करताय? मी तुझी मदत करायला इथे आलीये. मी तुला फुगे फुगवून देऊ का? हा अहो नको नको मी करतो. अरे मोहन एवढे सगळे फुगे तू कसे फुगवणार आहे? अहो खूप वेळ आहे माझ्याकडे. मी करतो तुम्ही जा. अहो इथे मला असं तुमच्याशी बोलताना बघितलं ना कोणी तर प्रॉब्लेम होईल. नाही मी तुझी मदत केल्याशिवाय इथून जाणार नाही. अहो पण मला मदत नकोय तुमची. शोभाने मोठ्या विश्वासाने हे काम घेतलंय. मला मला प्रयत्न करू द्या प्लीज. काय रे? माझा अभ्यास. हा काका किती वाजले? 2:30 वाजले. 2:30 वाजले. तू उठवायचंच नाही का काका? हो राहून गेलं सॉरी. हा थांब तोंड धुवून आलो. हो तुम्ही जा ना प्लीज. मन्याने तुम्हाला आणि मला बोलताना पाहिलं ना तर तू सगळ्यांना सांगेल प्लीज. मोहन तुला हवं असेल तर मन्याला परत झोपू का? अहो नको नको. त्याची परीक्षा चालू आहे. त्याचा अभ्यास व्हायचा आहे. बस माझ्यामुळे त्याचं नुकसान नको. मी फुगवतो. तुम्ही जा प्लीज. बरं ठीक आहे.
भानू भानू चहा दे ग. किती केली ही? सकाळ सकाळ चहा लागतो माहितीये हिला. हा नशीब केलाय. भानू ना भानू काय झालं? तुझ्यामुळे कुठे गेली होतीस तू? अहो कचरा टाकायला गेले होते आणि तुम्हाला कडक चहा लागतो म्हणजे जास्त उकळला होता मी. अगं तुझ्यामुळे चहा झाला आता. बोलत काय म्हणते? हा थांबा मी पाणी आणते थांबा. हा या हात टाका सोबत बरं वाटतंय का? एक काम करा तुम्ही फुंकर मारा मी मलम घेऊन येते. हा पुणे पण कुठे राहिला? अगं ये ग भानू लवकर. इतका वेळ लागतो मला म्हणायला. लवकर. इतक्यात दमलात तुम्ही? फुंकर मारून दम नाही लागत? असं सारखं सारखं कोणी फुंकर नाही मारू शकत. अहो पण तुमचे रिपोर्ट तर नॉर्मल आहेत ना. त्याचा इथे काही संबंध आहे का? सारखं सारखं असं कोणी फुंकर नाही मारू शकत. दम लागतो. तुमची जर अशी हालत तर त्या मालकांची काय हालत झाली असेल? मालक तर रात्रीपासून फुगे फुगवतायत ते बी तोंडानी. अहो 1000 फुगे फुगवणं एवढं काही सोपी गोष्ट नाहीये. त्यासाठी किती वेळ फुंकर मारावी लागली असेल? चल खाली चल. मला माफ करावं. काय ना अचानक ते मशीन बंद पडल्यामुळे ना मी ऑर्डर पूर्ण करू शकलो नाही. पण पुढच्या वेळेस नक्की करीन. प्लीज 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 एक चान्स द्या मला. परत असं अजिबात होऊ देणार नाही. मी आजच्या आज ते मशीन नीट करीन. हो हो पण पुढच्या सगळ्या ऑर्डर्स मला द्या. नाही एक चान्स द्या हो. परत तुम्हाला असं कंप्लेंट येऊ देणार नाही. मी 1000 ने 10,000 फुगे फुगवून देईन. तुम्हाला काहीच कंप्लेंट येऊ देणार नाही. प्लीज पण मला द्या. म्हणजे मी लक्ष देणार त्यावेळेस. अहो 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 रुबा सॉरी. नाही फुगे फुगवता फुगवता झोप कधी लागली ते कळलंच नाही. थांबा शक्य होतील तेवढे फुगे फुगवतो परत. काही गरज नाही आता फुगवायची. समजलं ना? अरे सकाळी 10 वाजेपर्यंत ऑर्डर पूर्ण करायची होती मला. आता घड्याळात बघ 10:30 वाजलेत. आता तुझ्या त्याने 1000 फुगे फुगवून होणार आहेत का? अरे पण प्रयत्न तर करायला काय प्रयत्न करतो? जमणार नव्हतं तर तसं सांगायचंच ना. तुझी तरी काय चूक आहे म्हणा. सगळी चूक या सुभा वहिनीची आहे. तर कशाला मोठेपणा करायचा? नाही जमत तर नाही जमत. आता तुमच्यामुळे माझा बिझनेस बंद पडला आणि वर पैशाचं नुकसान झालं ते वेगळंच. समीर भाऊजी सॉरी. मला माफ करा. मला माझी चूक कळली. अहो काही गरज नाहीये फुगे फुगवायची. चला उठा तुम्ही उठा. घरी चला उठा. पण बाहेर अंजली ताई माधुरी ताई लताताई असतील ना त्यांना काय सांगणार तुम्ही? ते हसणार तुमच्यावर. असू दे. माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी एवढं तरी केलं. त्यांच्या नवऱ्याने केलं असतं का त्यांच्यासाठी? हा ते तर आहेत. आणि हेच मी अभिमानाने सांगेन.